अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ते शनिवार सकाळपर्यंत झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्याच्या काही भागात मोठं नुकसान झालं आहे। यात एका जनावराचा मृत्यू झाला असून एकूण 11 घरांची पडझड झाली आहे। तर आठवडाभराच्या पावसात 65,000 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं आहे। आतापर्यंत पावसामुळे अमरावती जिल्ह्यात 65,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून 1300 घरांची अंशतः पडझड झाली आहे। 20 जनावरांचा मृत्यू झाला आहे। अशी विदारक परिस्थिती असताना शनिवारी पहाटे पुन्हा वादळी पावसानं विजेच्या गडगडाटासह हजेरी लावली। शनिवारी पहाटे विजेच्या गडगडाटासह आलेल्या वादळी पावसानं शहरासह जिल्ह्यालाही झोडपून काढलं। शहरातल्या काही भागातील झाडं उन्मळून पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता आणि हीच स्थिती ग्रामीण भागातही होती। रस्त्यावर झाडं कोसळल्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला होता। याशिवाय वीज पुरवठा देखील बाधित झाला होता। यातच जिल्हा प्रशासनाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत। यानुसार शुक्रवारी रात्रीपासून झालेल्या पावसामध्ये एका जनावराचा मृत्यू झाला आहे। तर अमरावतीत 7, नांदगाव खंडेश्वरमध्ये 2 तर भातकुली तालुक्यात 2 घरांची पडझड झाली आहे। याशिवाय अमरावतीलगतच्या 40 गावांमध्ये मोठं शेतपिकांचं नुकसान झालं आहे।